विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. परीस करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण जळगाव पोलीस शिपाई भरती 2019 या पेपरमधील बुद्धिमत्ता मापनवरील काही प्रश्न पाहिले होते. त्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण कव्हर केले नव्हते ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. एका गटाचे सर्व सदस्य मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले. पहिल्या दिवशी 80% सदस्य खरेदीसाठी गेले, 50% सदस्य प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले व 10% सदस्य हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबले. वरील माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणता किंवा कोणते निष्कर्ष काढता येईल किंवा येतील. एकूण 100% सदस्यांपैकी 10% सदस्य हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबले. 100 वजा 10 केले तर 90% लोक हे हॉटेलमध्ये न थांबता हॉटेलच्या बाहेर पडले. कशासाठी? तर 80% सदस्य खरेदीसाठी आणि 50% सदस्य प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी. परंतु 80 अधिक 50 यांची टोटल इथे 130%. 130% लोक बाहेर पडलेले आहेत. आपण मगाशी तर पाहिले की 90% लोक हे हॉटेलच्या बाहेर पडले. म्हणजे 130 वजा 90 जर केले तर हे 40% जे एक्स्ट्रा आलेले आहेत हे कुठून आले बरं? तर हे एक्स्ट्रा असतात, हे असतात कॉमन. म्हणजे पहा, हे कॉमन आपल्याला दोन्हीमधून वजा करावे लागतात. म्हणजे समजा वेन डायग्राम काढूया. हे लोक आहेत खरेदीसाठी बाहेर पडलेले आणि हे कॉमन 40% मिळाले आहेत म्हणून आपण ही वेन डायग्राम अशी काढणार आणि हे 40% इथे मोडणार आहेत. हे खरेदीसाठीचे लोक आणि हे प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठीचे लोक आणि हे जे कॉमन आहेत हे खरेदी अधिक प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेलेले लोक आहेत. तर पहा, खरेदीसाठी गेलेले लोक किती आहेत? 80%. म्हणजे हे खरेदीसाठीचे लोक आहेत. यामध्ये हे कॉमन 40% आहेत म्हणून 80 वजा 40 जर केले तर आपल्याला हे 40% जे मिळतात हे 40% असतात. हे फक्त आणि फक्त खरेदीसाठी गेलेले असतात. त्यानंतर 50% सदस्य प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेलेले आहेत. म्हणजे हे 50% जे लोक आहेत प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेलेले, यामधून हे 40% जर आपण वजा केले तर उरतात 10%. म्हणजे हे 10% लोक हे फक्त आणि फक्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेलेले आहेत. म्हणजे बा, ही 90% टोटल कशी आलेले आहे? हे 40% लोक खरेदीसाठी, फक्त खरेदीसाठी आणि हे अधिक 40% लोक खरेदी प्लस प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेलेले आणि हे 10% लोक हे फक्त आणि फक्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेलेले आहेत. अशी एकूण टोटल आलेली आहे 90%. आता आपण निष्कर्ष पाहूया. 40% सदस्य खरेदीसाठी तसेच प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले. हे बरोबर आहे. आपण हे बघितलेले 40% सदस्य खरेदीसाठी तसेच प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेलेले आहेत. म्हणजे हा निष्कर्ष योग्य आहे. दुसरा निष्कर्ष आहे 20% सदस्य फक्त खरेदीसाठी गेले. आपण पाहिलेले आहे फक्त खरेदीसाठी किती लोक गेलेले आहेत? हे फक्त खरेदीसाठी 10% लोक गेलेले आहेत. म्हणजे हा निष्कर्ष चुकीचा आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त. पुढील प्रश्न. हा प्रश्न चुकलेला आहे मित्रांनो. इथे डावीकडेच्या ऐवजी उजवीकडे असे पाहिजे. तसे जर असते तर हा प्रश्न कसा सोडवला असता तेही पाहून घेऊ. 5 मित्र ABCD आणि E एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करून उभे आहेत. परंतु याच क्रमाने असणे आवश्यक नाही. म्हणजे आपल्याला जो क्रम देण्यात आलेला आहे ABCDE अशाच क्रमाने असतीलच असे नाही. दक्षिणेकडे तोंड करून उभे आहेत म्हणजे दक्षिण दिशा कोणती झाली? तर ही खाली जी आहे ती आहे दक्षिण दिशा. आणि हे जर ते 5 मित्र असतील आणि त्यांची तोंडे दक्षिणेकडे असतील तर आपली जी उजवी बाजू आहे ती त्यांची डावी बाजू होणार आणि आपली जी डावी बाजू आहे ती त्यांची उजवी बाजू होणार. फक्त B हा A आणि E यांच्यामध्ये आहे. इथे जर B असेल तर तो A आणि E यांच्यामध्ये असेल. आता A इकडे आणि E इकडे का E इकडे आणि A इकडे हे कसे ओळखायचे? तर पुढे जी माहिती दिली आहे या माहितीवरून आपण ओळखायचे आहे. आपल्याला देण्यात आलेलं आहे C हा Eला जोडून उजवीकडे आहे. Eला जोडून म्हणजे Eच्या उजवीकडे C आहे. मग बा, इथे E असला पाहिजे आणि Eच्या उजवीकडे C इथे असला पाहिजे. म्हणजे E इथेच येणार. मग इथे येणार A कारण B हा E आणि A यांच्यामध्ये आहे. D हा Aला जोडून डावीकडे आहे. म्हणजे D हा Aच्या डावीकडे आहे. D हा Aच्या डावीकडे बा. Aची डावी बाजू झाली ही. इथे D आहे. आता या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे ते पाहूया. पहिला ऑप्शन आहे B हा Aच्या डावीकडे आहे. B कुठे आहे बा? B हा Aच्या उजवीकडे आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. दुसरं विधान आहे D हा Eच्या डावीकडे तिसरा आहे. D हा Eच्या डावीकडे तिसरा आहे. Eची डावी बाजू झाली ही आणि इकडून तिसरा आहे का? 1, 2 आणि तिसरा. बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. एका वर्तुळाभोवती 6 घरे आहेत. समजा हे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळाभोवती ही 6 घरे आहेत. ज्योती आणि सीमा
परस्परांसमोर राहतात. इथे जर ज्योती राहते तर हिच्या समोर सीमा राहते. त्यानंतर मेरी लीला जवळ राहते. इथे किंवा इथे मेरी आणि लीला या राहत असणार आहेत. अमन सीमाजवळ राहत नाही, म्हणजे इथे किंवा इथे अमनचे घर नसणार आहे. शफी मेरीच्या समोर राहतो. मेरी आणि लीला ह्या जवळजवळ राहतात, म्हणजे जर आपण असे समजले की इथे लीला राहते आणि इथे मेरी राहते तर मेरीच्या समोर इथे शफीचे घर येणार, कारण शफी मेरीच्या समोर राहतो. असे जर केले तर मग अमनचे घर इथे येईल. परंतु आपण मगाशीच पाहिलेलं आहे की अमन सीमाच्या जवळ राहत नाही, त्यामुळे लीला आणि मेरी यांच्या जागा आपल्या चुकलेल्या आहेत, त्या आपल्याला बदलाव्या लागतील. म्हणजे आपण काय करणार, आपण असे समजणार इथे मेरी राहते आणि इथे लीला राहते. आता पाहूया, शफी मेरीच्या समोर राहतो, त्यामुळे मेरीच्या समोर इथे शफीचे घर येईल. मग आता अमन शिल्लक राहिला आणि इथे एक जागा शिल्लक आहे, म्हणजे इथे अमनचे घर असणार आहे. आता पाहूया, ज्योतीजवळ कोण राहते. ज्योती इथे राहते आणि ज्योतीच्या जवळ अमन आणि मेरी. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, पी, क्यू व आर ही 3 गावे आहेत. पी व क्यूमधील अंतर 60 किलोमीटर असून पी व आरमधील अंतर 80 किलोमीटर आहे. क्यू हे पीच्या पश्चिमेस आहे आणि आर हे पीच्या दक्षिणेला आहे. तर क्यू आणि आरमधील अंतर किती. क्यू हे पीच्या पश्चिमेस आहे. पी हे गाव जर इथे असेल तर ह्याच्या पश्चिमेला, म्हणजे इकडे क्यू हे गाव आहे आणि त्याचे अंतर आहे 60 किलोमीटर एवढे. आर हे पीच्या दक्षिणेला आहे. आर पीच्या दक्षिणेला म्हणजे इथे खाली गाव आहे आणि यातील अंतर किती आहे, तर ते अंतर आहे 80 किलोमीटर एवढे. आपल्याला क्यू आणि आरमधील अंतर शोधायचे आहे. क्यू आणि आर यातील अंतर, आता इथे हा झालेला आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणाच्या पायथागोरस प्रमेयानुसार कर्ण वर्ग म्हणजे क्यू आर याचा वर्ग बरोबर या 2 बाजू आहेत, या बाजूंच्या वर्गांची बेरीज होय. म्हणजे पहा, क्यू आर वर्ग बरोबर एक बाजू आहे क्यू पी तिचा वर्ग अधिक दुसरी बाजू आहे पी आर तिचा वर्ग. 60चा वर्ग आहे 6चा वर्ग 36, म्हणून त्याच्या पुढे 2 शून्य, 3600 अधिक 80चा वर्ग आहे 6400. या दोघांची बेरीज येणार आहे 10,000 एवढी. म्हणजे क्यू आर वर्ग बरोबर 10,000. दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर घेतले तर आपल्याला एक बाजू क्यू आर ही कळेल 100 एवढी, कारण 100चा वर्ग आहे 10,000, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत, उरलेले लोक एक एकटेच आहेत. यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे व पुरुषांची संख्या 54% आहे. तर गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती. गटात जोडपी आहेत काही आणि काही एक एकटे लोक आहेत. यापैकी विवाहित लोकांची संख्या आहे 60%. 100पैकी 60% लोक हे जर विवाहित असतील तर 100 वजा 60 म्हणजे 40% लोक हे अविवाहित असणार आहेत. यामध्ये काही पुरुष असणार आहेत आणि काही स्त्रिया असणार आहेत. आपल्याला देण्यात आलेले पुरुषांची संख्या 54% आहे. हे जे 60% विवाहित लोक आहेत यामध्ये निम्म्या स्त्रिया असणार आहेत आणि निम्मे पुरुष असणार आहेत. तर 30% पुरुष असणार आहेत आणि 30% स्त्रिया असणार आहेत. एकूण 54% संख्येपैकी 30% पुरुष हे विवाहित आहेत, म्हणून 54 वजा 30 जर केले तर आपल्याला अविवाहित पुरुषांची संख्या कळेल, ती आहे 24% एवढी. आता पहा, मगाशी आपण पाहिले 40% लोक अविवाहित आहेत. यामध्ये काही पुरुष आहेत काही स्त्री आहेत आणि 24% हे पुरुष अविवाहित आहेत, म्हणून 40 वजा 24 जर केले तर 16 मिळतात. म्हणजे ही संख्या कशी झाली, ही संख्या झाली अविवाहित स्त्रियांची, म्हणजे एक एकट्या स्त्रियांची, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 या पेपरमधील बुद्धिमत्ता मापनवरील सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण व अंकगणित यावरील प्रश्न पाहिलेले होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणारा पुढील कोणताच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.